नमस्कार. आज आपण सर्वांच्या आवडीचं बटर चिकन बघणार आहोत. एका बाउलमध्ये आपण अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे व्यवस्थित लावून घ्या आणि आपले हे चिकन अर्धा तासासाठी ठेवून द्या. त्यामुळे काय होईल, आपले चिकन छानपैकी मॅरिनेशन होईल. एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून त्यात 2 उभे मीडियम आकाराचे कांदे घालून व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. आता आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे. त्यामध्ये थोडंसं आलं, थोडंसं लसूण घालून पुन्हा एकदा छानपैकी परतून घेणार आहात. मग थोडेसे खडे मसाले घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण 4 ते 5 टोमॅटो घालून छानपैकी परतून घेणार आहोत. या मसाल्यामध्ये आपण टोमॅटो भरपूर घातलेले आहे. आता हे छानपैकी परतून घ्या. आता हे शिजण्यासाठी आपण थोडंसं मिठाचा वापर करूया. मीठ घातल्यामुळे आपले टोमॅटो छानपैकी शिजेल. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1.5 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला घालून पुन्हा एकदा छानपैकी परतून थोडंसं कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छानपैकी परतणार आहे आणि थोडंसं पुन्हा पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपला मसाला पूर्ण एकजीव होईल आणि छान शिजेल. आता आपला मसाला पूर्ण छानपैकी शिजलेला आहे. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. एका कढईमध्ये मी पुन्हा एकदा 3 ते 4 बटरचे स्क्यूब घालत आहे आणि जे आपण मॅरिनेशन केलेले चिकन होतं त्यामध्ये आपण घालून घेऊया आणि चिकन छानपैकी लाल कलर येण्यापर्यंत आपण परतून घेऊया. त्यामुळे काय होईल, जो चिकनचा वास आहे तोही जाईल. बघा आपलं चिकन कसं लाल भाजून झालेलं आहे. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला करून ठेवला होता तो पूर्ण थंड झालेला आहे. आता तो मी मिक्सरमधनं वाटून घेते. बघा अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता कढईमध्ये भरपूर बटर घालायचे आणि आपण जी वाटलेली ग्रेव्ही होती ती त्याच्यामध्ये घालून छानपैकी परतून घ्यायची. तेल येईपर्यंत परतून घ्यायची. आता ह्याला आपण थोडंसं झाकण लावून पुन्हा एकदा छानपैकी परतून घेऊया. 2 मिनिटाची वाफ काढल्यावर आपला मसाला चांगला शिजेल. आता त्याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेलं चिकन होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी परतून घेऊया. चिकन शिजण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करावा लागणार आहे. ह्यात मी 1.5 ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे. त्याला घेऊया. आता बघूया आपण आपलं चिकन शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालून पुन्हा एकदा 5 ते 10 मिनटं शिजून घेऊया. आता हे पूर्ण मिक्स करा आणि पुन्हा एकदा झाकण लावून 10 मिनिटासाठी शिजून द्या. आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.